नमस्कार. जिंदगी ही लय भारी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना स्टार्ट आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्या अगोदरपासून पूर्वापार एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे की श्रावण मासामध्ये नॉनव्हेज वगैरे खायचं नसतं. आता बरेच जण ह्या गोष्टी पाळत नाही किंवा बऱ्याच जणांना ह्या गोष्टी ह्या फोल पण वाटत असतं किंवा हे त्यांना पटत नाही की नाही असं काही नाही वगैरे. जे नास्तिक लोक आहेत सो कॉल्ड त्यांना ह्या गोष्टी वाटत असतात की नॉनव्हेज वगैरे खाणं वगैरे असं काही नाही आहे वगैरे. तर तुम्ही फक्त देवाला मानत नसाल किंवा हिंदू धर्मांना मानत नसाल तर काही हरकत नाही. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण हा अशा वेळेस आणि अशा गोष्टींशी निगडित आहे की वातावरण म्हटलं किंवा काही म्हटलं जसं संक्रांतीच्या वेळेस तिळगुळच खाली जायला पाहिजे किंवा उन्हाळ्यामध्ये पण असतात की आंब्याचं सीझन आल्यानंतर अक्षय तृतीया म्हणून असं प्रत्येक सणवार जे नेमलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आणि महत्त्वपूर्ण वेळेवर आहेत. त्यांचा प्रत्येक गोष्टीशी बदल. उन्हाळ्यामध्ये खीर खात नाही, खीर ही अमावस्येपासूनच चालू होते. ह्या काही गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत. बरेचसे चेंजेस आपल्या ग्रंथांमध्ये पण आहेत किंवा ऋषीमुनींनी काही चेंजेस करून दिलेले आहेत किंवा आपल्या भारतामध्ये अगोदरपासूनच श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नाही. तर बऱ्याच जणांना ते पटत नाही. पण मी तुम्हाला सांगते जर तुम्ही शास्त्र मानत नसाल किंवा तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल काही हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नॉनव्हेज न खाणं हे फक्त शास्त्रासाठीच नाही की श्रावण महिना आहे म्हणून तुम्ही नॉनव्हेज बंद करायचं की अजून काही. तर हे गोष्टींना जर तुम्ही मानत नसाल पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट तुम्हाला मानावीच लागेल की ह्या दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त कमी श्रावण वगैरे ह्या काही महिन्यांमध्ये रिमझिम पाऊस हा चालूच असतो आणि अशा वातावरणामध्ये आपण जास्त काही फिरू शकत नाही, म्हणजे एक्सरसाइज करू शकत नाही वगैरे. आणि अशा वेळेस जे आहे ते बॅक्टेरिया खूप जास्त पसरतो कारण वातावरण हे दमट झालेलं असतं आणि अशा वेळेस फंगस किंवा बॅक्टेरिया हे फास्ट वाढतात. आणि ह्याच वातावरणामध्ये तुम्ही बघितलं असेल की कुठलाही संसर्गजन्य जो आजार असतो तो लवकर होतो आणि बऱ्याच प्रमाणामध्ये होतो. तर सेम तीच गोष्ट आहे की आणि नॉनव्हेजवर कुठलंही फंगस किंवा बॅक्टेरिया हे फास्ट वाढत असतात आणि हे एक मोठं कारण आहे की ह्या दिवसांमध्ये नॉनव्हेज खाऊ नये. नॉनव्हेजवर ह्या गोष्टी जास्त प्रमाणात वाढत असतात आणि ते वाढल्यानंतर तुमच्या शरीराला खूप जो त्रास होतो, आता हे स्लो पॉयझनच आहे, हे हळूहळू होतो, एकदम नाही होत. काहींची प्रकृती जर नाजूक असली तर त्यांना ही गोष्टीचा इफेक्ट फास्ट होतो, पण ज्यांची प्रकृती स्ट्रॉंग आहे त्यांना ह्या गोष्टीचा असर थोडा हळूहळू होतो पण होतो, भीषण प्रमाणात होतो. सगळ्यात मोठं तर तुमचं लिव्हर डॅमेज होणार आहे, स्टमक डॅमेज होणार आहे. तर ह्या गोष्टी होतात, हळूहळू प्रमाणात होतात आणि एकदाचं जर शरीर खराब झालं तर तुम्ही परत मिळवू शकत नाही. ह्या दिवसांमध्ये भाजीपाला भरपूर येतो, तर ह्या दिवसात तुम्ही भाजीपाल्याचं सूप खाऊ शकतात, काकडी वगैरे सॅलडचे पदार्थ बरेचसे असतात. म्हणून बघा, वातावरणानुसार आपले सणवार ठरवलेले आहेत. मी अगोदरच बोलली तर वातावरणानुसार व्हेजिटेबल्सही मिळतात. नॉर्मली तर आता मोठ्या शहरांमध्ये मिळतात पण ते हायब्रिड असतात. आता तर आंबे 12ही महिने मिळतात. मग तुम्ही म्हणाल का की आंब्यांचा सीझन हा 12ही महिन्यांचा असतो? तर नाही, तो फक्त उन्हाळ्याचा आहे. आणि जे ते फळ सहसा करून ज्या त्या सीझनमध्येच खायला गेलं पाहिजे. प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक तुम्हाला फळ खायचं आहे, तुम्हाला कितीही आवडत असलं ना तरी एवढं लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्ट ही त्या सीझनमध्येच खा. तर नॉनव्हेजचंही तसंच आहे की ह्या वातावरणामध्ये जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज खाल्ल्यानंतर बॅक्टेरिया वाढतील, पोटात म्हणजे गॅसेस तयार होतील, अपचन होईल आणि याच्यामुळे खूप प्रचंड त्रास होतो. आणि बऱ्याचदा असं आहे की ॲसिडिटी सारखी होत असल्यानेही प्रॉब्लेम खूप होतात. लंग्सलाही प्रॉब्लेम होतो, लिव्हरलाही प्रॉब्लेम होतो. तर आणि ह्या दिवसांमध्ये नॉर्मल अन्नही पचायला थोडा वेळ लागतो, तर नॉनव्हेज पचायला तर खूप जास्त. आणि मटण हा पदार्थ असा आहे की 24 आवर्सपर्यंत तो बिलकुल पचलेला नसतो. हेच कारण आहे की या दिवसांमध्ये मांसाहार करू नये. हेच सगळ्यात मोठं रिझन आहे की मांसाहार न करण्याचं, श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये म्हणून. तर एवढ्या पण गोष्टी तुम्ही छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या ना, नका तुम्ही देवधर्म मानू, नका तुम्ही कुठल्या पॉझिटिव्ह एनर्जीला मानू. त्याही वर्क करतात, खूप चांगल्याच प्रमाणात वर्क करतात. पण तुम्हाला त्या मानायच्या नसतील तर फक्त तुम्ही एवढंही मानू शकतात की फक्त वातावरण बघून आणि दिवसमान बघून खाल्लं पिल्लं गेलं पाहिजे. कुठल्याही वेळेस कुठलीही गोष्ट खाल्लं पिणं हे योग्य नाही आहे.
तर चला, ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट नक्की करा. तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघत आहे. आणि जर इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर धन्यवाद.